तुमच्या जातीला जे स्वप्न दाखवलं त्या स्वप्नाचं काय की देवेंद्र प्रचंड खुंची माणूस आहे. प्रचंड विकृत राजकारणाचा पाया आहे महाराष्ट्रात कोणी घातला असेल देवेंद्र फडणवीस. शासनाचा निधी यायचा तो कुठे जात होता त्यावेळी? सोसायटीला आणखी काही यश नाही आलं का? नाही आलं. का असं का? ते हुकुमशाही असल्यासारखा प्रकार आहे. जिल्ह्यात तरी सगळ्यात कमी मतांनी पराभूत झाला मी उमेदवार होतो. त्याच्या आधी तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करत होते? आमची तशी काका पुतण्याचीच लढाई आहे. पूर्ण अधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने निधी वाटप, मनमानी पद्धतीने टेंडर, मनमानी पद्धतीने का आतापर्यंत 400 अर्ज पेंडिंग आहेत सोसायटीत अरे बापरे. सभासदासाठी. नवीन सभासदच करून घेतले सर्व. दादांबद्दल काय सांगाल मग? प्राजक्त दादांबद्दल? सर्वस्व 12 सीट आमचे पडले, सत्ता काय आली नाही. आता आपण आज पण शिवबंधन बघतो. हा तिथं काय मग तेव्हा ते शिवसेनेचं रक्त तेच लंकेश खासदार नेत्यांचं आहे. अंतास्ती प्रारंभ. आणि फार फडतूच कारणं दिली जातात. यांना भेटा त्यांना भेटा वाड्यावर जा ही असली उत्तर दिली जातात. त्याचे काही साक्षीदार अजून आहेत. त्यांचे नाव पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तिकडून घरातून निघून देत नाही. लोक कर्ज काढतात, त्यांच्या उतरावर बोजा चढवला 10 लाखाचा जातो, कर्ज 1 लाख दिलं जातं. कारखान्याच्या इलेक्शनला पण उभे राहिले होते मोनिकाताईचं पॅनल आणि राजाभाऊ तुम्हाला फॉर्म काढू नको म्हणतो. ते सरपंचांनी 5 वर्षात जेसीबी घेतला, नील केला. हिंदूच्या आक्रोश म्हणजे हिंदूचाच मुख्यमंत्री, हिंदूचाच पंतप्रधान, हिंदुत्वाच्याच मतावर निवडून आले लोक आणि त्यांचेच चमचे हिंदूच्या आक्रोश म्हणतात. आता जे सरपंच आहेत त्यांना काय तुमचे सल्ला राहील? आग लावणारे लावून जातात. आग लावणारा कोण आहे मग? शहाणे माणसं म्हणले तुम्ही पण त्याच्यातच आता. तुम्ही म्हणले की सरकारकडनं काय अपेक्षा आहे? द्यायचे दानत असणाऱ्याकडनं अपेक्षा आहे. सरकारचं दानत खूप. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. आज आपला दुसरा पॉडकास्ट आणि आज आपल्यासोबत आहे सरपंच अमोल वाघ. नमस्कार सरपंच. नमस्कार. आज आपण त्यांचा प्रेरणादायी प्रवास, कशी त्यांनी सुरुवात केली, कसे ते सरपंच झाले, त्यानंतर त्यांचा कसा कसा प्रवास सुरू झाला, आज त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तर कसा तुमचा प्रवास सुरू झाला? सर्वप्रथम तुमची आम्हाला एकदा तुमची ओळख द्या आमच्या चॅनलला. माझं नाव अमोल अच्युतराव वाघ. मी जवखेडे खालसा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर या गावाचा रहिवासी असून साधारणतः 2007 सालापासून विद्यार्थी दशेत ज्यावेळेस मी कॉलेजला इथं पुण्यावरनं शिक्षण घेऊन आलो आणि ज्यावेळेस मी कॉलेज जीवन होतो त्याच काळापासून त्यावेळेची NSUI म्हणजेच नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया म्हणजे अखिल भारतीय काँग्रेसची जी विद्यार्थी परिषद आहे त्याच्यात काम करत राहिलो. त्यातनं पुढं येऊन ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यानंतर मग मी ठरवलं की गावातील एकंदरीचं त्यावेळेचं जे 2012 साली पहिल्यांदा मी या गावात स्वतःचा पॅनल जे काय प्रस्थापित 2 गट प्रत्येक गावात जसे असतात तसेच आमच्या गावात होते. तर त्या 2 गटाच्या व्यतिरिक्त तिसरा एक पर्याय या गावाला देण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की जर यश आलं तर राजकारणात कंटिन्यू करायचं, समाजकारण करीत राहायचं आणि अपयश आलं असतं तर कदाचित मी राजकारणात राहिलो नसतो. परंतु सुदैवानं त्यावेळेस जनतेतनं जे आत्ता इलेक्शन होतात जनतेतनं सर त्यावेळेस तसं नव्हतं. मी पहिली निवडणूक ज्यावेळेस जिंकलो 2013 साली तर त्यावेळेस सदस्यातनं सरपंच निवडलं जायचं आणि त्यावेळेस 9 सदस्य आमच्या गावच्या बॉडीचे होते. तर त्या 9 पैकी 4 माझ्या पक्षाचे निवडून आले. म्हणजे मी ज्यावेळेस स्वाभिमानी शेतकरी ग्रामीण विकास मंडळ केलं होतं 4 आणखीन एका पक्षाचे आणि एक एका पक्षाचे. आणि मग त्यानंतर मग आम्ही ते 2 जे प्रस्थापित 40 वर्ष एकमेकाच्या विरोधात लढणारे पक्ष होते त्यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आणि ते 5 वर्ष मला गावात विरोधी पक्षात काम करण्याची आमच्या 4 सदस्यांना संधी मिळाली. त्या काळात खूप मोठा संघर्ष केला. त्यानंतर मला आठवतं की 2016 साली म्हणजे आम्ही सेवा संस्थेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस कधीच न भूतोना म्हणजे कधीच अभूतपूर्व असं मतदान जे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्यावर त्या गावकऱ्यांनी टाकलं. परंतु थोड्या मतांनी अवघ्या काही 10च्या आतल्या फरकाने आमचं 1 सीट निवडून आलं. म्हणजे माझे वडील निवडून आले आणि 12 सीट आमचे पडले, सत्ता काही आली नाही आणि खूप थोड्या मतांनी 4 मतांनी 5 मतांनी 8 मतांनी असं आमचं पॅनल पडलं. नंतर 17 साली सगळ्याच मित्रांच्या आग्रहाखातर मी अपक्ष म्हणून पंचायत समितीची निवडणूक लढलो. त्यावेळेस जे जिल्ह्यात तरी सगळ्यात कमी मतांनी पराभूत झाला मी उमेदवार होतो की मी 23 मतांनी पंचायत समितीला 14,000 मतांपैकी मला 23 मतं कमी पडली. आणि त्यानंतर मग 2018 साली मात्र या गावात एक ऐतिहासिक निवडणूक झाली जी जनतेतनं सरपंच होण्याचा त्यावेळेस नियम पहिल्यांदाच लागू झाला आणि पहिलीच निवडणूक आमच्या गावात झाली. त्यावेळेस महिला आरक्षण होतं
आणि मी आईला उभा करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या समोरच्या त्यांच्या पॅनल प्रमुखांच्या मिसेस समोरच्या बाजूकडून उभं होते आणि ते म्हणजे 2 सख्या जावामध्ये फैल झाली की आमची लढाई ही आमची तशी काका पुतण्याचीच लढाई आहे. आणि त्या लढाईत मात्र खूप मोठं यश मला मिळालं. साधारणतः 150 मताच्या मताधिक्याने गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने मला सरपंच पदावर बसवलं. आणि गेले 5 वर्ष मी खूप काम केलं. म्हणजे मला त्याचा इतका प्रचंड झुकून देऊन अक्षरशः करोडो रुपयाची विकास कामं केली जी सगळ्या आज गावकऱ्यांच्या समोर आहेत. बरोबर. नंतर 2023 साली परत एकदा ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि त्यावेळेस मी ठरवलं की आता आपण आपलं एक स्वप्न होतं राहिलेलं की पंचायत समिती जिल्हा परिषद आपण गेलं पाहिजे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये पूर्ण तालुक्यात विशेषतः या तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये प्रचंड जनसंपर्क निर्माण केला. या भागाचे त्या तत्कालीन आमदार प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्या माध्यमातून विकास कामं प्रचंड मोठ्या प्रमाणात करता आली, लोकांची कामं करता आली. आणि त्यामुळे एक वाटलं की आता आपण थोडं गावातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या एका सहकारी मित्राला सरपंच पदाची संधी दिली उमेदवारी. परंतु आमचे 11 पैकी 7 सदस्य निवडून आले. अरे वा. म्हणजे पुन्हा एकदा गावकऱ्यांनी आमच्या पॅनलवर नेतृत्वावर विश्वास ठेवला. परंतु काही थोडक्या मतानं आमचा सरपंच पदाचा उमेदवार गेला. आणि परंतु त्यानंतर मग थोडंसं मी ठरवलं की आता राजकारणात आपली सत्ता नाही म्हणून थांबायचं नाही. फक्त आता एक की आता सत्ता नसताना खूप अडचणी आज कार्यकर्त्याला येत आहेत, खूप त्रास होतोय. बरोबर. पण याच्यात आपला पिंड आपण संघर्षात नाही सगळे निर्माण केल्याने मग संघर्ष करतोय आणि तो करत राहणार. आता तुम्ही जसं म्हणले की तुम्ही पॅनल चालू केला, त्यानंतर तुमची जशी जशी सरपंच पदाला पण तुम्हाला जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला. तर त्याच्या आधी तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करत होते किंवा कुठल्या यांच्याकडनं काम करत होते? कुठला असं पॅनल होता त्यांच्याकडनं तुम्ही म्हणजे त्यांना सपोर्ट करत होते ग्रामपंचायतमध्ये किंवा मग जिल्हा परिषदला? नाही, सुदैवाने असं झालं की लोकशाहीचं मोठं दुर्दैव आहे की 2018ला मी सरपंच झालो आणि 2023ला माझा कार्यकाळ संपला. त्या काळात जिल्हा परिषद निवडणुका तेव्हापासून झाल्याच नाही. जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. 17 साली जी निवडणूक झाली तीच महाराष्ट्रातली शेवटची निवडणूक ठरली. आणि मागच्या जवळजवळ आपण पाहिलं तर 8 वर्ष आले की जिल्हा परिषद पंचायत समितीची बॉडी अस्तित्वात नाही. खूप प्रशासक राज आहे. प्रचंड प्रमाणात आता जे नवीन ज्यांचे सरपंच आहेत गावगावचे जे तरुण कार्यकर्ते काम करू इच्छितात, वर पंचायत समितीत गेल्यावर कुणीही पदाधिकारी नसल्यामुळं किंवा जिल्हा परिषदमध्ये गेल्यावर कुणीही पदाधिकारी नसल्यामुळं अजिबात वचक राहिलेला नाही. पूर्ण अधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने निधी वाटप, मनमानी पद्धतीने टेंडर, मनमानी पद्धतीने काम. आणि आपल्याकडं साधं जर पातळीचं उदाहरण घ्यायचं झालं तर विहीर मंजूर करायला आज एक शासन MRGS मधनं विहिरीला 4-4, 5-5 लाख रुपये अनुदान देतं. ते मंजुरीला 1 लाख रुपये घेतले जातात. बरोबर. कारण की आज तिथं कुणाचा वचकच उरलेला नाही. जिल्हा परिषदमध्ये तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून जसं राजकारणाची सुरुवात मी स्वर्गीय राजू राजळे म्हणून एक आपले माजी आमदार आहेत, आता त्यांचे पत्नी आदरणीय मोनिकाताई आमदार आहेत शेवगाव पातळीचं विधानसभा मतदार. मी राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली साधारणतः 2007 साली. आणि 2015 पर्यंत जवळजवळ मी राजाई ज्या पक्षात जातील राजाई हाच पक्ष म्हणून काम केलं. परंतु काही मतभेदानंतर मात्र 2015 साली मोनिकाताई आमदार होत्या, पूर्ण सत्ता होती. पण तरीसुद्धा स्वाभिमानानं त्या ठिकाणी राहणं काही योग्य वाटलं नाही. मग त्यांना सोडून मी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेसचे चंद्रशेखरजी घुले पाटील आणि प्रताप काका ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत राहिलो. नंतर त्याच काळात स्वर्गीय राजाभाऊंनी माझी ओळख आदरणीय नामदार प्राजक्तदादांशी करून दिली आणि आमची खूप गाढ मैत्री झाली. आणि त्या मैत्रीच्या याच्यातून दादा 19ला आमदार झाले. महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. आणि मात्र खूप मोठ्या आयुष्याचा अनुभव दादांमुळे मिळाला. आणि म्हणून आज दादांशीच एकनिष्ठ राहणार आहेत आणि दादा जिकडे जातील. आणि शेवटी मला खात्री आहे की दादा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि ते शरद पवार साहेबांना कधी सोडणार नाही. त्यामुळे आम्हाला शरद पवार साहेबांचा विचार, साहेबांना सोडणं हा मनात आमच्या कधी विचार इतक्या वादळ वाऱ्यात सुद्धा आला नाही की अजित दादा गेले त्यावेळेस खूप मोठं पक्षाचं नुकसान झालं. पण त्यावेळेसही आम्ही साहेबांबरोबर राहिलो आणि उदय साहेबांबरोबर. दादांबद्दल काय सांगाल मग? प्राजक्त दादांबद्दल सर्वस्व त्याच्यापेक्षा काय, कारण काय की म्हणजे दादांसारखी माणसं राजाभाऊ राजळे आणि दादा हे एक सेम विजन असलेली माणसं. पण राजाभाऊंचा स्वभाव असा होता की आय वॉन्ट इट. मला पाहिजे म्हणजे पाहिजे.
दादांचं थोडासा स्वभावाचा फरक असा आहे की दादा थोडे गांधीवादी विचारांनी आणि प्राजक्त दादा एकदम भगतसिंग आपले म्हणजे राजाभाऊ एकदम भगतसिंग सारखं बरोबर. करायचं म्हणजे करायचं, मग आधी करायचं मुस्कडा म्हणायची वेळ तरी दादा. आमचा दादांचा एकदम तसा शांत संयमी आणि सरळ मार्गी माणूस आणि इतका चांगला माणूस राजकारणात असणं हे समाजाचं खरं मोठं भाग्य आहे. बरोबर. इतका विजनरी माणूस आणि अमेरिकेत ग्रॅज्युएट झालेला माणूस इतकं चांगलं काम करतो, इतकं चांगलं विचार. म्हणजे मी इतक्या वर्षात दादांच्या 10-15 वर्षाच्या आईची कधी तोंडात नाही गेलं. जनरली बोलताना 10 शिवाय देऊन जातो माझ्यासारखा कार्यक्रम. पण मी मंत्री म्हणून त्यांच्यासोबत होतो, आमदार म्हणून होतो, आजही आहे काल आहे उद्या आहे. परंतु एक शिवी न देणे इतका प्रचंड पराकोटीचा संस्कारी माणूस कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाला दुसरा नाही. आणि सध्या त्यांचेच आजोबा आहेत राजाराम बाप्पू पाटील, हे त्यांचे आज जे काय सगळं महाराष्ट्रात जी राजकीय चिखलपीक किंवा पार चिखल झालाय राजकीय संस्कृतीचा संस्काराचा, त्याच्यात सुद्धा दादांसारखा माणूस खूप संयमाने संस्काराने वागतो. त्यामुळे दादा हे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांसाठी की स्वार्थाच्या पलीकडे जाऊन दादांसाठी म्हणजे आमच्यासाठी तरी सर्वस्वच. आता दादांचं पण बरं आहे, पण मला आणखी एक प्रश्न आहे की पवार साहेबांचे 2 स्तंभ आपल्या नगर जिल्ह्यात सध्या काम करतात, ते म्हणजे प्राजक्त दादा आणि दुसरे म्हणजे निलेश लंके साहेब. मग लंके साहेबांबद्दल काही सांगा. लंके साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधला शिवसैनिक. लंके साहेब जरी मानाने ते मूळचे शिवसैनिक आहेत आणि जी खरीच बाळासाहेबांचे शिवसैनिक जुने होते, त्यांच्यात लात मारून तिथं पाणी काढण्याची क्षमता असली शिवसैनिक. म्हणजे आपल्याकडं मागच्या पॉडकास्टला गौतमनी सांगितलं स्वर्गीय अहिंदरावजी कराळी, तिकडे मोहनरावजी पालवे, आजही करंजीसारख्या गावात इतक्या धर्मांधता टोकाला गेले असताना आमचे मित्र रफिक भाई हे म्हणजे इतक्या किती तर गाव महाराष्ट्राला उदाहरण दिलं पाहिजे आज की त्या गावात माझ्या माहितीनुसार 4000 मतापैकी 300 मतं फक्त मुस्लिम समाजाची आहेत. बरोबर. तरी ते जनतेतनं सरपंच होतात. हे काम केल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि ही काम करण्याची धमक मात्र फक्त बाळासाहेबांचे जे खरे शिवसैनिक आहेत त्यांच्यात नवीन अनेक शिवसेना तयार झाल्या, पण ते नॅचरल नॅचरल आणि तुम्ही आर्टिफिशियल त्यांच्या हातात आपण आज पण शिवबंधन बघतो. हा ते तर काय, तेव्हा ते शिवसेनेचं रक्त तेच लंकेश खासदार नेत्यांचं आहे. की खासदारांच्या बाबतीत मी आज जवळ अनुभव त्यांचाही घेतो की खासदारांच्या बाबतीतला राष्ट्रवादी काँग्रेसही असलेला परंतु मनानी कृतीनी विचारांनी शिवसैनिक, बरोबर, म्हणजेच लंकेश आहे. आता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सरपंच झाले किंवा सरपंच होण्याच्या आधी तुम्ही एक तुमचं पॅनल जे तुम्ही तयार केलं होतं, तर तुम्हाला असं कुठल्या स्टेपला वाटलं की हा आज मला पॅनल तयार करायची वेळ आली आहे किंवा मग मला आज पॅनल तयार करावंच लागेल, मी दुसऱ्या कुठल्या पार्टीसोबत जाऊन त्यांच्यासोबत मी काम करण्याऐवजी मी माझं स्वतंत्र पॅनल निर्माण करून मी माझा स्वतंत्र प्रवास चालू करणार किंवा माझे व्हिजन वेगळे आहेत, मी जनतेला असं वेगळं काय देऊ शकतो जेणेकरून बाकीचे लोक जे देऊ शकत नाही ते मी देऊ शकतो, असं तुम्हाला कुठल्या स्टेपला वाटलं? की म्हणजे आपण पुण्यासारख्या ठिकाणी फर्ग्युसन सारख्या कॉलेजला शिकलो, गारवारीला शिकलो आणि इतक्या पुण्यासारख्या ठिकाणून शिक्षण घेऊन आल्यानंतर साहजिकच मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो. बरोबर. तर मी ते अभ्यास करताना माणसाच्या एक विचाराची प्रगल्भता येते, एक आक्रमकपणा येतो आणि साहजिक त्या वयात तो आला. मी लग्न माझं नंतर झालेलं आहे, म्हणजे लग्नाच्या आधी पॅनल केला, लग्नाच्या आधी निवडून आला मी माणूस आहे पॅनल स्वतंत्र करून. पण ते का वाटलं तर ते तुमचा जो प्रश्न होता की हे का वाटलं की ह्या गावात म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले आणि माझ्या गावची दोन्ही ग्रुप ग्रामपंचायत आपली मोठी आहे, आता 11ची बॉडी आहे, साधारणतः 3000 आता मतदार आहेत आणि 5000 4,500 लोकसंख्या. ह्या गावात एक स्मशानभूमी असू नये लोकांना जाळण्यासाठी. विकासाच्या संकल्पना काय होत्या गावात? आजही एसटी येत नाही. बरोबर. बरं ठीक आहे, नाही आलं तरी आता काळाच्या ओघात एसटीची आवश्यकता कमी झाली तशी आपल्या भागात. आणि साधं जर तुमच्याकडं स्मशानभूमीसारखी गोष्ट नसेल आणि मग तो कोणत्या विकासाच्या गप्पा आणतो आपण, लोकांना काय देतोय आपण, आणि लोकांना प्रत्येक वेळी भावनिक करून जातीवर घालून धर्मावर घालून मी पाहिलं डोळ्याने की हे इथं पूर्ण बरबादीकडं आपण चाललो. की देश चंद्रावर चालला, आपण तिकडं मंगळावर गेलो, नवीन ग्रह शोधले, ग्रहावर आता जमीन शोधली आणि इथं स्मशानभूमी नाही. एकदम छोटा विषय होता, म्हणजे असे अनेक विषय होते, शाळेचे पत्रे गळत असे, म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर हे सगळं चाललं आणि त्यात तरी लोक समाधानी होते. म्हणजे लोकांच्यातला स्वाभिमान जागा करणं, लोकांना आपण किती पुढं जाऊ शकतो, आपल्याकडं रस्ते होऊ शकतात, नळाला पाणी येऊ शकतं, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीनं स्ट्रीट लाईट लावून आपण चांगलं काम करू शकतो, ह्या गोष्टीच म्हणजे मी पुण्यातून जे पाहून आलो त्यातली काही गोष्टीच नव्हती.
आणि मग मला वाटलं चिड आली, आम्ही तरुण मित्र त्यावेळेस एकत्र आलो आणि तरुण पोरांनी आणि आम्ही हे केलं की थोडासा घरात लहानपणापासून राजकारण पाहून थोडंसं शिकलो पण होतं म्हणजे अनावधानानं तो प्रभाव पडतच असतो कोणाच्या कुटुंबातला प्रत्येकावर, तसा पडत गेला. आणि मग ते हे केलं की आपल्याला नुसतं तरुण पोरं म्हणजे ते हुल्लडबाजी पण होते कधी त्यावेळेस ज्येष्ठ माणसं पण लागतात, काही शानी माणसं पण लागतात. बरोबर. मी आता इथं नाव किती काही घेऊ शकतो, परंतु ते काही विसरले तर प्रॉब्लेम होतो परत गावकडे. काय तिथे आता ते सगळी पाहतील आणि म्हणतात माझं नाव तर नाही घेतलं, मी पहिल्यापासून याच्याबरोबर आहे, तेव्हा नाव नाही घेत. अनेक लोकांनी खूप मनापासून साथ दिली, अगदी खिशातून पैसे देऊन लोकांनी मला त्यावेळेस मदत केली. आणि काय त्यावेळेस माझा काही सोर्स नव्हता, उत्पन्नाचं काही साधन नव्हतं आणि फार कुटुंबातल्याच कुटुंबातला विरोध करायला घरातूनही थोडासा विरोधच होता, काही फारसा पाठिंबा. पण मित्रमंडळीच्या जोरावर त्यावेळेची काही ज्येष्ठ मंडळी होती त्यांच्या आशीर्वादावर मी हे करू शकलो. आणि मग त्यानंतर मग त्या विचारानेच काम केलं आणि सत्तेची पहिली 5 वर्ष संधी नाही मिळाली. खूप डिप्रेशनमध्ये पण जातो माणूस. मी आता हे जे पाहून तरुण पिढी हल्ली काय वाटतं, बॅनर लावला, स्टेटस ठेवलं, इन्स्टाला स्टोरी ठेवल्या, कुणाच्या शेअर केल्या म्हणून काय राजकारणी तुम्ही सक्सेस व्हाल ह्या मताचं मी नाही. बरोबर. तुम्हाला त्या माणसं 1-4 फोटो काढले कुठंतरी, आता पूरग्रस्त परिस्थिती, कुठंतरी तुम्ही जाऊन 2 किराणा मालाच्या किट दिल्या आणि फोटो हे दुःख आलं करून हे फोटो सेशन करून तुम्ही तुमचं मनाचं समाधान कराल. तो कोण बिचारा दानशूर व्यक्ती त्याला मनाला समाधान पुण्य लाभल. पण तुम्हाला जर राजकारणात त्या माणसातला यशस्वी व्हायचं असेल तर त्याचं मन जिंकावं लागेल तर मत मिळतं. बरोबर. मला अशी परिस्थिती, मी पहिल्या निवडणुकीत माझ्यावर 4 माणसं करायचे आणि मला 600 मतं पडली होती. बरोबर. म्हणजे अशी मला एजंट नव्हता, म्हणजे ज्याला मतदान करताना एजंट लागतो आता उमेदवारांना. माझ्या एका बुथला वडील थांबले, त्याच बुथला माझा दुसरा उमेदवार थांबला, 3 उमेदवाराला 3 एजंट्स मिळाले, तरी सुद्धा मतं दिली लोकांनी. म्हणजे असं काही नाही राजकारणात की काही लोकांना वाटतं, अजून मी विशेषतः नवीन पिढीला वाटतं, जुनी पिढी प्रगल्भच आहे की लोकांना आपण येड्यात काढू, चल तुला मंजूर करतो म्हणून करून गेलो, लोक लक्षात ठेवतात. आणि मी चांगलं पाहिलंय, मी दादांमुळं खूप जवळून मंत्रालयापासून तर ग्रामपंचायतपर्यंत सगळा अनुभव घेतला की लोक 5 वर्ष काहीच बोलत नाहीत. लोकशाहीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणा की अजूनही आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे की एकदम मत दिले लोक शांत बसून घेतात. लोकांचं काम असतं, सरपंच आमच्याकडे करायला रस्ता नाही, मला घरकुलाचं काम नाही, माझ्या घरात डोलाचं प्रकरण नाही, कोणी अपंग असतो, अपंगाच्या योजना राबवल्या पाहिजेत. शेतकऱ्यांसाठी प्रचंड योजना असतात, त्या सातत्याने राबवल्या पाहिजेत तर शेतकऱ्याच्या जीवनात काहीतरी बदल होऊ शकतो. की पारंपरिक शेती दिवस आता संपलेले आहेत, मग शासनाच्या यांत्रिकरणाच्या योजना कोणत्या, फलोत्पादनाच्या योजना कोणत्या, नवीन तरुण पिढीला शेतीपूरक जे व्यवसाय आहेत, दुग्ध व्यवसाय असेल, पोल्ट्री असेल, असे अनेक व्यवसाय आहेत, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, अशा याच्यातून काही रोजगार देता येईल का, त्याला शासन किती स्कीम आहेत, या सगळ्याचं कॉर्डिनेशन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. या विचारातून खरं आम्ही हे सगळं सुरू केलं आणि मला वाटतं की आता त्याच्यात फार आम्ही पुढं निघून आलोय आता. त्यामुळे आता एक प्रकारची मॅच्युरिटी, प्रगल्भता आली आणि त्यातनं हे अनुभवातनं आलेलं थोडंसं शानपण असं मला वाटतं. आणि तुम्ही आता जसं म्हणले की तुम्ही सगळे कामं बघितले, गावात काही कामं वगैरे झालेले नव्हते, तर मग जो शासनाचा निधी यायचा तो कुठं जात होता त्यावेळी? त्याचं उत्तर लोकांनी लोकशाही त्या मार्गाने दिलेलं आहे. त्या शेवटी काय आहे, मी सांगितलं मागाशी की मूल्यमापन समाज करतो. मूल्यमापन समाज करतो म्हणजे करतो, त्यात काय म्हणजे शंकाच घ्यायची नाही. की आपण हे सातत्यानं आज जिथे चाललंय की यांनी मागं काय केलं, त्यांनी मागं काय केलं, मग माझ्यात आणि त्यांच्यात बरं काय, त्यांनी 40 वर्ष उन्हे काढण्याचं राजकारण काढलं, मी ती का करावं, त्यांनी काय केलं टिकलं क्लब, मला संधी मिळाली, मी काम केलं आणि म्हणून लोकांनी मला 11पैकी 7 निवडून दिली. एक प्रकारे तो विजयच होता, त्यामुळं मला त्याची कधी फिकीर वाटत नाही. मला एक गोष्ट, माझा खूप विश्वास आहे, आपण हिंदू धर्मात राहतो, हिंदू धर्मीय आहोत, आपला धर्मग्रंथ भगवद्गीता आणि भगवद्गीतेमध्ये सगळ्यात मोठा योग हा कर्मयोग सांगितलेला आहे. बरोबर. आता फार येतं अस्ति अंती अस्ति प्रारंभ, याचा अर्थ सुद्धा अनेकांना फक्त ते गाणं मागं चांगलं असतं म्हणून आपण इंस्टाग्रामला ठेवतो. तसं कर्म ऑलवेज रिटर्न बॅक असं जे काय एक वाक्य आहे, कर्म ऑलवेज हिट बॅक. येस. तेव्हा त्या गोष्टी आपला विश्वास, मग काम करीत राहायचं. बरोबर. जे आपण पेरणार त्याचं, आपण वाईट केलं आपलं वाईटच होणार, आपण चांगलं केलं आपलं चांगलंच होणार. तर त्यांनी काय केलं याच्याशी मला काहीचाही इंटरेस्ट नाही आणि आम्ही कधीच त्या गोष्टीची हे पण केलं नाही. म्हणजे काय केलं जाऊ ठीक आहे, त्यांच्या काळात केलं, आपण आपल्या काळात करू. आपल्याला लोकांनी संधी दिली, त्यांची निवडणूक काढण्यासाठी दिलेली नाही, तर लोकांचं काम करण्यासाठी दिली, हे विचाराने काम करायचं. आता तुमची जी सरपंचकी झाली होती, जिल्हा परिषद सदस्या वर्सेस तुमच्या मातोश्री,
तर याबद्दल काय कसं जे चित्र असं समाजाला असं दिसलं होतं की एकदम जड पारडं हलकं पारडं, पण तरी सुद्धा निवडून आल्या तुमच्या मातोश्री, त्याच्यावर ते काय ते म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, माझे अनेक मित्र आहेत म्हणजे आज काही त्यातले विरोधात पण आहेत, ते खाजगीत सांगत आहेत. मी मतदान दिवसाने काही निकाल सांगतो मतदान दिवसाने काही निकाल सांगतो. मला दिवसभर एकदा बूथवर थांबलो, चेहरे दिवसभर वाचले, संध्याकाळी कळून जातं. हे कसे रीड कसे करता, म्हणजे आपण काय मेंटॅलिटी लावू शकतो समोरच्याला की हा असं आम्ही संध्याकाळी निकाल जाहीर करू शकतो की आम्ही निवडून करतोच येणार मी कधी आहे? त्याच्या मागचं कसं काय लॉजिक आहे? आणि एक गावातलं तरी करतो. आणि काय असतं मोठ्या इलेक्शनला प्रत्येक चेहरा वाचू शकत नाही, बरेच बूथ असतात, बरेच गाव असतात. ग्रामपंचायत सोसायटीला मी 100% लावू शकतो. आत्तापर्यंत तरी माझं जजमेंट चुकलेलं नाही. आता वाढत्या वयात जर बुद्धी कमी झाली तर ते मग थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही सोसायटीचं बोलले, सोसायटीला आणखी काही यश नाही आलं का? नाही आलं का बरं? नाही काय आहे की थोडंसं सोसायटीतला आपल्या इथला जो कारभार आहे त्यात एक प्रॉब्लेम आहे जो महाराष्ट्रात कुठंच नाही, बरं की सभासदच करून घेत नाहीत नवीन. का असं का? ते हुकुमशाही असल्यासारखा प्रकार आहे. आतापर्यंत 400 अर्ज पेंडिंग आहेत सोसायटीत अरे बापरे. सभासदासाठी. नवीन सभासदच करून घेतले जात नाहीत आणि फडतूच कारणं दिली जातात. यांना भेटा, त्यांना भेटा, वाड्यावर जा, ही असली उत्तरं दिली जातात. आणि हे एका संकुचित ज्यांच्या ताब्यात संस्था आहेत त्यांचा फार संकुचित विचार, त्यांना भीती वाटते की नवीन सभासद केले म्हणून मग ते आमच्या विरोधात गेले तर मग आमची संस्था जाईल. आणि मग त्या संस्थेत असं काय आहे की तुम्ही तर सांगता लोकांना 15% संस्था आम्ही डिव्हिडंड घरातून निघून देत नाही. लोक कर्ज काढतात, त्यांच्या उतर बोजा चढवला 10 लाखाचा जातो, कर्ज 1 लाख दिलं जातं आणि त्याचं व्याज लोक भरतात आणि त्या व्याजातूनच डिव्हिडंड दिला जातो. त्यातला कोणी चेअरमन, संचालक किंवा कोणी त्यांचे सगळे गॉडफादर हे कोणी याच्या खिशातून पैसे घालत नाहीत. हे लोकांचेच व्याजाचे पैसे लोकांना देतात आणि त्याच्यावर उपकाराची भाषा करतात. मग यावर तुम्ही आवाज नाही उठवू शकत का? प्रत्येक वेळी उठवतो. शेवटी लोकशाहीत निवडून रोज ते जाऊन भांडण्यात काय अर्थ आहे? एकदा लोकशाही मार्गाने. आणि त्यांना हा गोड गैरसमज आहे की त्यांनी जे सभासद केले ते त्यांच्याबरोबरच राहतील. तसं असतं तर मागच्या निवडणुकीत आजपर्यंत त्यांना इतकी संघर्ष करावाच लागला नसतं 10-5 पद. आता एक काळ असा होता की मागच्या सोसायटीला गावातले सगळे विरोधक एकत्र येऊन त्यांना एक मदत घ्यावी लागली. आज त्यातले अनेक जण माझ्याबरोबर आहेत, परंतु त्यांना त्यावेळेस त्यांनी आणि घेतलं तेव्हा सहकारात जसं जनरल मतात तिथं सर्वसामान्य माणूस मतदार असतो. आपल्या गावात मतदान 3000 आणि सोसायटी सभासद 600. ही दुर्दैवी बाब आहे की सहकारात खूप मोठी ताकद जुन्या लोकांनी ज्यांनी कोणी सहकार चळवळ चालू केली आपल्या भागात, स्वर्गीय दादा पडरादळी, नंतर आप्पासाहेबांनी, नंतर राजाभाऊनी यांच्या माध्यमातून खूप चांगला सहकार चालला. आणि म्हणून आपल्याकडे सहकारातल्या निवडणुका बिनविरोध काढण्याकडे कल असतो. परंतु सभासदांना नवीन सभासद करून घेऊन कर्ज न देणारी एकमेव सोसायटी म्हणजे आमची चौकडी गावचं. नवीन सभासद करतच नाही. करायचं असलं तर त्याला फार मोठ्या दिव्यातून जावं लागतं. जेवढी काय म्हणतो आपण सीतामाताला द्यावं लागली होती अग्निपरीक्षा द्यावी लागते, तशी यांना निष्ठेची परीक्षा द्यावी लागते. आणि मग ते सभासद करून त्यांच्या उत्तर बोजा चढून त्यांनाच व्याजाने पैसा दिला जातो, तरी त्याला उपकाराची भाषा. हे दुर्दैव आहे. आणि ही तरुण पिढीला उत्तर देणार. आता ही मागच्या सोसायटीला 2 सोसायटीत फार हे झालं. आता येणारी कधीतरी निवडणूक 2 वर्षांनी होईल त्यावेळेस पुन्हा एकदा सभासद दारात जाऊन प्रयत्न करू, बाबा तुम्हाला कर्ज मिळतंय, लोक व्याजाने पैसे वापरतात, तुम्ही बिनव्याजी पैसे वापरतात, तसं तुमच्याच भावबांधाला, तुमच्या माझ्यासारख्या शेतकऱ्याला सुद्धा संस्था आमच्याकडे आली तर आम्ही खुलं सभासद होतो ठेवू, जो की नियमित शासनाचा. बरोबर. आम्ही त्याकरता ARDDR पर्यंत अर्ज भानगडी तक्रारी केल्या, पण सत्तेचा तिथं गैरवापर करून ते मॅटर दाबलं जातं. आणि म्हणून शेवटी ह्याच वृत्तीच्या विरोधातच लढण्यासाठीच खरं तर एक ही सगळी माझा राजकीय जन्म झाला. बरोबर. नाही तर राजकारणाचा आपला दूरदूरचा संबंध असतो. आता जसं तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही समाजासाठी एवढं केलं, तुम्ही प्रत्येक गोष्टीत बारकाव्याने लक्ष घालून त्या ठिकाणी कामं तुम्ही कंप्लीट केले. मग मागचं जे आत्ता इलेक्शन झालं त्यात पराभवाचं कारण काय? आता पराभवाला कसं असतं की पराभवाचं अनेक कारण असतं. म्हणजे आता आमचे जे उमेदवार आम्ही दिले होते राजाभाऊ, थोडंसं आमचं जे दोघांचं कॅल्क्युलेशन होतं त्यात काही ठिकाणी मी कमी पडलो आणि काही ठिकाणी विरोधी उमेदवारांनी जातीचा प्रचार केला. अच्छा. धर्माचं भांडवल केलं. आणि मग याच्यात काही भावनिक लोक एवढे बळी पडून सुद्धा आम्ही फार अल्पशा मताने आमचा उमेदवार राजाभाऊचा पराभव झाला. आणि म्हणून आणि त्यात मी ज्या वार्डात उभा राहिलो मला पाडण्यासाठी तर अनेकांनी खूप प्रयत्न केले, पण सुदैवाने माझा काय पराभव ते करू शकले नाहीत. आणि म्हणून मला 3री टर्म मिळाली गावात. तर मी परत एकदा म्हणजे पहिल्यांदा सदस्य, सरपंच, परत सदस्य.
आणि पराभवाची विजयाला जशी अनेक कारणं असतात तशी पराभवाला अनेक कारणे असतात आणि गावगाड्यातल्या पराभवाची कारणं ही कधीच जाहीररित्या चर्चा करता येत नसते. बरोबर. त्याचं कारण असतं की लाँग टर्म लाईफ टर्म आपलं राजकारण करायचं. कालच्या निवडणुकीतल्या विरोधक आपल्याबरोबर उद्या येणारच नाही कधीच, असं कधीच नसतं. आणि म्हणून एकदा पराभव झाला विजय झाला ते तिथलंच राजकीय समीकरण त्याच दिवशी संपत असतं. बरोबर. तिथून पुढं नवीन दुसऱ्या दिवशी नवीन डाव सुरू होत असतो. नवीन परत एका मतापासून स्वतःचं एक मत धरायचं आणि तिथून पुढं मतं जुळवायचं होतं. बरोबर. की प्रत्येक म्हणजे आपण असं जर म्हणलो की नाही बाबा आता मला 7 सदस्य निवडून आले ते आता मी काय सहज निवडून येईन असं मी कधीच मानत नाही. प्रत्येक निवडणूक प्रत्येक काळ प्रत्येक परिस्थिती वेगळी, प्रत्येक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतात आणि त्यानुसार राजकारणात पुढे जावं लागतं. की असं आपण गृहीत धरू शकत नाही काल असं घडलं होतं म्हणजे आज असंच घडलं, मागच्या निवडणुकीला अशी परिस्थिती तशीच घडलं असं काय नाही. विपरीत पण होऊ शकतं आणि ते स्वीकारण्याची मानसिकता पण आपल्याला ठेवावं लागतं. तुम्ही कारखान्याच्या इलेक्शनला पण उभे राहिले होते? नाही, मी कारखाना इलेक्शनला फॉर्म भरला होता. ते किस्सा भन्नाट आहे तसा, तालुक्याला पण कळलं नाही. निमित्ताने त्याचे काही साक्षीदार अजून आहेत, त्याचे नाव पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कारखाना इलेक्शन लागलं आणि आम्ही सगळेच राजांचे कार्यकर्ते म्हणजे गावातले जे आत्ता आमची समोरची पार्टी ती आणि मी पण कारखान्याला म्हणले आता फॉर्म भरायचं. मी मला नाही भरायचं. मला काका शिंदेंच्या फोनहून जे माजी सभापती आपले तालुक्याचे राजाभाऊंचा फोन आला, ते मुंबईला होते, तू फॉर्म भर. राजाभाऊंचा आदेश आल्यावर विहिरी थोडी मारणारे आम्ही कार्यकर्ते फॉर्म भरला. आणि इकडं असं परिस्थिती निर्माण झाली भयानक की सगळ्यांची ऑर्डर झाली, माझा फॉर्म राहिला आणि राजभाऊ म्हणायचे तू फॉर्म काढ नको. आणि इकडून तर काका म्हणायचे सगळे वहिनी माझे फॉर्म काढ. माझी गुच्ची झाली मोठी. मग का बरं ते फॉर्म का काढायला सांगत होते? बिनविरोध अलंकार करा, माझ्या एकटा बोळ थांबला ना आणि तिकडून राजू म्हणजे अजिबात काढायचे नाही. मी फार द्विधा म्हणजे एकदम म्हणजे असा त्याच्यात सापडलो म्हणजे द्विधा मानसिकता. प्रचंड दडपण आलं म्हणजे काय करायचं बाबा, नेमकं काकांचं ऐकायचं का राजूभाऊचं ऐकायचं. मी फार हे झालो. आणि रात्री मी शेवटी सगळेच मग म्हणलं तू एकट्या करता एवढा मोठा कारखान्यात नुकसान होईल. एक कारखाना निवडणूक घ्यायला कारखान्याला 25 लाख रुपये भरावं लागतं. बरोबर. कारखान्याचे पर्यंत शेतकऱ्याचेच पैसे असतात. आणि मी म्हणलं 25 लाख रुपये आपल्या एकट्यामध्ये नुकसान होतं तर काय. मी काहीच नाही, फोन स्विच ऑफ केला. म्हणलं राजाभाऊची शिवाय काय खाणं वाढलं नंतर आणि जाऊन 10 वाजता प्रांत ऑफिसला फॉर्म काढून घ्या. म्हणून कारखान्यात निवडणुकीत लढलो नाही. कारखान्यात निवडणूक लढणं त्या निवडणुकीत काय झालं पुढं? कोण निवडून आलं वगैरे? नाही, बिनविरोध झाली निवडणूक. बिनविरोध. समोर अपोजला कोण होतं? कोणीच नाही. म्हणजे मोनिकाताईंचंच पॅनल होतं, ते विरोधकच नव्हता. कारखान्याची निवडणूक फार मलाच आठवत नाही. मोनिकाताईचं पॅनल आणि राजाभाऊ तुम्हाला फॉर्म काढू नको म्हणत होते? नाही, त्यावेळेस नाही, त्यावेळेस राजाभाऊचं पॅनल होतं मोनिकाताईचं, नंतर राजाभाऊच्या निधनानंतर म्हणजे तुम्ही राजाभाऊच्या पॅनलकडनं उभं होते? उभा नव्हतं, मला फॉर्म भरायला लावला होता. बरं. आणि ते माझे काढूच नको. आणि काकांनी म्हणजे त्यांचे वडील आता आप्पासाहेब ते काकांचं म्हणजे यांचं एकत्रच पॅनल होतं, परंतु राजाभाऊंचा आग्रह मला घेण्यासाठी होता आणि त्यांचा आग्रह काकांचा आग्रह आमच्या दुसऱ्या व्यक्तींसाठी. आता तुम्ही जसं म्हणले राजाभाऊ सोबतही तुम्ही काम केलंय, ताईंसोबतही काम केलंय. मग ताई आणि राजाभाऊ यांच्या दोघांच्या कामाबद्दल काय सांगाल? काय फरक आहे दोघांच्या कामात? आता मी 2014ला मोनिकाताईंचंच काम केलं, 2019लाही मी मोनिकाताईंचंच काम केलं, मी 24ला आता ढाकणे साहेबांचं काम केलं पक्षात. पण राजाभाऊंची कामाची पद्धत मग काही सांगितलं तशीच, म्हणजे करायचं म्हणजे करायचं. कणखर व्यक्तिमत्व, कणखर त्या शब्दाचा पुढचा माणूस. पण राजीव राजा यांच्या बाबतीत मी आयुष्यभर सांगेन की त्यांच्याकडे बघून राजकारणात आलो. त्यांच्याकडून ही एकच गोष्ट शिकलो की राजकारणात म्हणजे उतावळेपणापेक्षा जर तुमच्याकडे अभ्यासूपणा असेल तर तुम्ही सत्तेत असा नसा काही फरक पडत नाही. तुम्हाला कोणाचंही काम तुम्ही करू शकता कोणत्याही लेवलला जाऊन. बरोबर. जर तुमच्याकडे प्रचंड अभ्यास असेल, प्रशासनातला तुम्हाला म्हणजे खडानखडा बारकाई माहीत असतील तर राजाभाऊ सांगायचे आणि राजाभाऊ त्याच्यामुळेच टिकले. राजाभाऊंच्या राजकारणात अनेक काळ राजाभाऊ फक्त 5 वर्ष आमदार राहिले. फार मोठी राजकीय जीवनात त्यांना फार पदं मिळाली अजिबात नाही. राजाभाऊ 5च वर्ष आमदार झाले पण नावाज रामर झालं. त्याचं कारण होतं त्यांचा अभ्यास. राजाभाऊंच्या भाषणाची भुरळ तत्कालीन विलासरावजी देशमुख पहिल्या टर्ममधले आमदार, बरोबर, पहिल्या टर्मचे आमदार म्हणजे राजाभाऊंनी इतका विलक्षण प्रभाव त्या विधिमंडळावरच पाडला की म्हणजे त्या अजूनही त्यांचं नाव विधिमंडळात निघतं. त्यामुळं आपल्याकडे एक श्रीकांत जिचकार म्हणून एक खासदार होते विदर्भातले, काँग्रेसचे खूप मोठं नाव होतं. त्यांच्याकडं किती डिग्री होत्या याचं म्हणजे अंदाज पण नाही, इतका हुशार माणूस. श्रीकांत जिचकार नाव त्यांचं. म्हणजे त्या बुद्धिमत्तेची तोड कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त राजाभाऊकडे होती. त्यांच्यानंतर श्रीकांत जिचकारानंतर अभ्यासू व्यक्तिमत्व राजाभाऊच होतं. आणि म्हणून
राजाभाऊंचा प्रश्न प्रचंड पगडा होता आणि प्रचंड पकड होती की राजू राजा यांचं नाव घेतल्यानंतर म्हणजे अतिशयोक्ती नाही, पण जिल्ह्याच्या कलेक्टरला सुद्धा हॅलो म्हणताना भीती वाटायची. राजाभाऊंचा फोन आलाय, फोन घ्यायला सुद्धा कलेक्टरला वाटत हा बाबा काय विचारेल, ते इतकं अपडेट अधिकाऱ्यांना राहावं लागायचं. आणि राजाभाऊ आणि वहिनींच्या कामाचं खूप सॉफ्टपणा आहे, म्हणजे वहिनी कुणाला अजिबात शब्दांनी दुखवत नाहीत. आणि वहिनींची कामाची पद्धत, मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष त्यावेळेस काम केलं त्यांच्यावर, एकदम शांत. राजाभाऊ ऐकून घ्यायच्या बाबतीत थोडं फास्ट होते, म्हणजे असं बरं कळलं मला, थांबतो आता. वहिनी सगळं पूर्ण ऐकून घेऊन, म्हणजे जास्त ऐकून घेऊन कमी उत्तर देतात. आणि वहिनींची कामाची पद्धत कुणाला न दुखवणारी. म्हणजे आजच उदाहरण सांगतो, मी गावात होतो आणि आमच्याकडे एक मतकर वस्ती आहे आणि वहिनींच्या इलेक्शनच्या उद्घाटनाच्या आधी रस्त्याचं उद्घाटन त्यांनी केलं आणि तो इतक्या पावसात प्रचंड अतिवृष्टी झाली, खूप रस्ता आहे, त्या मतकर वस्ती लोकांचे हाल होत आहेत. तर मी चौकात आत्ता थांबलो असताना काही लोक मित्रमंडळी आमचे काही ग्रामपंचायत सदस्य होते, ते म्हणले वहिनींनी उद्घाटन केलं. मी ना तर मी तर विरोधी पक्षाचा आहे, पण तुम्ही दोघे सत्तर असं मी फोन लावून दाखवत. मी फोन लावला, वहिनींनी फोन घेतला. वहिनींनी म्हणजे मनाचा मोठेपणा पण आहे आणि मी विरोधक म्हणून त्यांनी मला एक तो फोन टाळला पण असता, टाळू शकल्या असत्या किंवा मला ठीक आहे बघू असं काहीतरी, किंवा राजकीय काही उत्तर दिलं असं तसं न देता त्यांनी सरळ सांगितलं की अमोल मला तू त्या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर आणि ते का तो काम करत नाही. म्हटलं काम त्यांनी सुरू केलं नाही, लोकांचे हाल झाले 1.5 वर्षाला उद्घाटून, आणि राजकीय विरोधक म्हणून मी याचा गैरफायदा घेऊ शकलो असतो. परंतु राजकीय विरोधक जरी असलो तरी एक संस्कार की आपला राजकारणापुरता विरोध असावा. विकास कामाच्या बाबतीत मी त्यांना फोन केला आणि त्यांच्यातही तेवढी प्रगल्भ त्याची मला जाणीव आहे. वहिनींनी लगेच सांगितलं आणि मला खात्री की आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरला त्यांचा फोन गेला असता. म्हणजे हा फरक आहे. पण कामाच्या बाबतीत कधीच राजीव राजा यांचा, म्हणजे वहिनींतर ते घरातलेच आहेत, पण राजीव राजा यांचा हात ह्या राज्यात पण कोणी धरू शकत नाही. त्यांच्या पिढीतल्या काम म्हणजे त्या कामाच्या अभ्यासाला तोडच नव्हतं. हा मोठा फरक आहे. त्यांचा कसा तुमच्या म्हणजे राजकीय जीवनात तुम्हाला आणि तुमचे जे इलेक्शन वगैरे झाले त्यांच्यात त्यांचा काही असं राजू राजा म्हणजे काय आहे, माणसाने प्रत्येक गोष्ट कोणी कोणाला शिकवणार नाही. राजकारणात काय आहे, परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याची क्षमता ज्याची तोच राजकारण टिकणार आहे. मागे तेच होतं की मी सांगितलं की असं असं कर, पण तशी परिस्थिती जर एक थोडी तरी चेंज झाली तर निर्णय बदलो. बरोबर. तसं आपल्या राजू राजांनी काय शिकवलं, आपण शिकून काय घेतलं याला फार म्हणतो. बरोबर बरोबर. आपण समुद्रातनं किती घ्यायचं आपण ठरवायचं. बरोबर. समुद्र आपल्याला द्यायला लागला तर मग सुद्धा मिळते, मग ते परवडत नुकसान करून मिळते. बरोबर. त्याकरता आपल्याला जितकं घेता येईल आणि योग्य वाटेल ते घ्यावं. राजीव राजा यांच्या व्यक्तिमत्वातनं सगळ्यात मला जे मिळालं कोणी की तो म्हणजे राजकारणातला म्हणजे अभ्यासूपणा आणि प्रत्येक विषयाचा खोला अभ्यास करायचा, बोलायचं नाही. कारण अधिकारी मग काय असतो, अधिकारी आपली किंमत ओळखतो. आपल्या नॉलेजमध्ये डेप्थ नसली ना तर अधिकारी आपल्याला वरच्यावर उत्तर देऊन हो सर करतो 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 पाहतो पाहतो. हे आपला जर अभ्यास असेल तर तो करूच शकत नाही. हा फरक आहे आणि ती गोष्ट राजीव राजांकडे शिकली. तुम्ही आता म्हणले की मित्रांनी पण भरपूर साथ दिली आम्हाला इलेक्शन. मित्रांबद्दल काय सांगाल? नाही काय आहे की ज्यावेळेस कुटुंबातच संघर्ष निर्माण होतो, खूप तसं भावनिक आपला विषय असतो कुटुंब म्हणजे, आणि ज्यावेळेस घरातच लढाई आपल्याला करावी लागते मग त्यावेळेस जसं अर्जुनाच्या समोर कुरुक्षेत्रावर प्रश्न उभा राहिला की माझा चुलता समोर आहे, माझा चुलत भाऊ समोर आहे आणि मी युद्ध कसं करू. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. आणि मग असा कुणीतरी श्रीकृष्ण मागं लागतो जो अर्जुनाला ती सत्य असत्याची, प्रस्थापित विस्थापिताची लढाई लढण्यासाठी बळ देण्यासाठी जो श्रीकृष्ण अर्जुनाच्या मागे उभा होता, तशीच माझे मित्र मला श्रीकृष्णाप्रमाणे तर मी लढणार अर्जुन. जबरदस्त. असं वाटतं मला मित्रांच्या. अच्छा अच्छा. की मी मित्रांना मी अर्जुन मानतो स्वतःला आणि मित्रांना कृष्ण मानतो, कारण की ते मार्गदर्शन करतात. बरोबर. कारण की ज्यावेळेस कुटुंबातलं आपल्याच भावाशी आपल्याला लढायचं आहे, आपल्याच चुलतेशी आपल्याला लढायचं, मग अशा वेळी कुटुंबातलं कुणी म्हणणार नाही तू लढ. बरोबर. कारण की सगळ्यांच्या दृष्टीने तो मग अशा वेळेस ही सत्य असत्याची लढायची असतात. ते मित्रच फार पाठबळ देतात आणि ते पाठबळामुळं मित्रांशिवाय काही शक्य नाही. की भावनिक आधार असतो, माणूस खूप वेळा खचतो, ते खूप इमोशनल होतो, मग त्यावेळेस आधार देणारे मित्र मंडळीच असतात. त्यामुळे मित्रांची माझ्या जीवनातली भूमिका ही श्रीकृष्णाची. तुम्ही तुमच्या काळात असे कुठले जे कामं आहेत, जे तुम्ही जे आत्ता बोलले की गावात बरेचसे कामं नव्हते, मी पुण्याला जाऊन सगळ्या गोष्टी शिकून आलो, अभ्यास करून आलो, तर
तुमच्या काळात तुम्ही त्या गोष्टींमध्ये काय काय सुधारणा केल्या आणि कुठले कुठले कामं केले? गावात जर सांगायचं गेलं ना तर मी पहिली गोष्ट आपल्या शाळेत एकच मराठी शाळेत कम्प्युटर होता. बरं. आपण टेक्नॉलॉजीच्या युगात आहोत आणि आपल्या जोकडे खालसा केंद्र शाळेत एकच कम्प्युटर होता 2018 पर्यंत. एकच कम्प्युटर होता. ते पण आम्ही लोकवर्गणीतनं घेतलेलं. बरं. मग मी ठरवलं की प्रत्येक वर्गात एकतरी कम्प्युटर पाहिजे यार 4थीपर्यंतच्या मुलाला. मग मी पहिले डॉक्टर सुधीर तांबे जे पदवीवरचे आमदार होते त्यांच्याकडनं एक आणि ग्रामपंचायतकडनं 2 असे 4 कम्प्युटर माझ्या कार्यकाळात. मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय. आपण तेच परत समस्या निर्माण झाली. कम्प्युटर दिले, लाईट जायची. मग इन्व्हर्टर दिले. मग आता इन्व्हर्टर चालू आहे. इथं पण दिले. कासारोडी म्हणून आपल्याकडे एक शाळा आहे तिथं पण दिले. त्यानंतर माझ्याच कार्यकाळात कासारोडीला कधीच पाणी व्यवस्थित जात नव्हतं. फार प्रॉब्लेम व्हायचे. त्याचं कारण असं होतं की आपल्या चौकडवरून एक पाणी पुरवठ्याची पाईपलाईन 4 गल्लीतून गेलेली. आपल्याच गावातले लोक तिथं ते पाणी फोडायचे. मग ते वाडीला कधी टाकीत पाणीच पडलं नाही. आणि ते वाडीची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे फार पाण्याची बोंबाबोंब होती. मी पहिला प्रयोग केला. तालुक्यातले जे त्यावेळेस इंजिनियर होते ज्याला त्याचे पाणी पुरवठ्याचे ते पण म्हणले तुम्ही वेडेपणा करू आले, इतके पैसे का घालता याच्यात. तर मी त्यावेळेसच्या वित्त आयोगातून लोखंडी पाईपलाईननी पाणी दिलं. अपोलोची पाईप मला चांगलं आजही ते तीच पाईपलाईन आज पाणी जातं. मी पहिला प्रयोग केला की लोखंडी पाईप आता पाईप PVC टाकले फोडणार लोक. बरं राजकारणात असं होतं की चुकीच्या करणाऱ्या माणसाला सुद्धा कधी कधी बोलता येत नाही. बरोबर. मतामुळं. मग जे आहे ते आहे. तर ते मग मी त्याला पर्याय काढला की लोकही दुखवायचे नाहीत आणि त्यांनाही पाणी द्यायचं. म्हणून मी लोखंडी पाईपलाईन गेली. आता फोडू ते शकणार नाहीत ना. लोखंडी पाईपलाईन शक्य नाही फोडू. मग ते लोखंडी पाईपलाईन केली. पाणी गेलं. मग दुसरी समस्या निर्माण झाली. वाडीचं असं थोडं वरपासून अशी वस्ती आहे. वरची लोक पाणी घ्यायचे आणि ते फोडायचे पाईपलाईन फोड. मग जादा पाणी घे, मोटरी लाव. मग खालच्याला पाणी जायचं नाही. त्याला काय करावं म्हणून परत तिथं पण डोकं लावलं आणि सगळी वितरण व्यवस्था लोखंडी करून टाकली. आता ती पाईपलाईन घेत बसवाल्यापासून फुटलीच नाही. म्हणजे मी किती वर्ष आले त्या 5-6 वर्ष 4 वर्ष अशा पद्धतीने की ठेव काम केलं. एक काम केलं चौकात आपल्याकडे चौक होता आणि चौकात इतकं पाणी साचायचं गटार व्हायचं. माझ्याच कार्यकाळात काही लोकांनी एकदा पाणी साचलं जाम आणि तिथं ते प्रतिकात्मक असं पूजा केली त्या म्हणजे नारळ बिरळ फोडून असे गोष्ट मला जरा खटकली. मी ठरवलं काहीतरी करायचं. चौकात पाणी साचून द्यायचं. चौकापासून तर तिकडे खाली कब्रस्तानपर्यंत अशी अंडरग्राऊंड गटार गेली तशी शहरात असते तशी. आज 300 मिलीमीटर पाऊस पडलाय. एक थेंब चौकाचा असला नाही. ह्या कामाचा आपला अभिमानाचा आनंद आहे. नाही तर चौकातली सगळे फोटो जपून ठेवले, व्हिडिओ जपून ठेवले. ते पुढच्या नंतर कधी दाखवायला गावाला आम्हाला नाही. आणि तिसरं काम आमच्या गावातले एक धनगर समाजातील म्हणजे खूप कमी वयाचे गृहस्थ होते आणि ते अचानक एक दिवस मोटरसायकलवर जात असताना ॲक्सिडेंट झाला तिथं तिसगावच्या तिकडे आणि ते एक्सपायर झाले. आणि दुर्दैवाने त्यांच्या अंत्यविधी दिवशी खूप पाऊस झाला. म्हणजे अंत्यविधी भर पावसात करावा लागला. काय म्हणजे परत तो विषय निघाला की स्मशानभूमी. आणि मला वाटतं त्यावेळेस देशाला स्वातंत्र्य म्हणून 74 वर्ष पूर्ण झाली होती. बरोबर. मी ठरवलं मी जिल्हा परिषदमधनं मला वाटतं विखे नाही घुले पाटील अध्यक्ष होते. त्यांचे मिसेस राजश्रीताई. मी त्यांच्या हातापाया पडून मी म्हणलं राजकारणात मी कोणत्या पक्षात असून माझ्या गावाकरता जगाय करता नाही पण लोकांना मराय करता तरी तुम्ही काहीतरी व्यवस्था द्या. बरोबर. मी त्यावेळेस ते पैसे आणले आणि ते स्मशानभूमी उभा राहिली. आमच्या आत्ताच्या पुरात पुलं वाहून गेले. नदीच्या कडेचा रस्ता वाहून गेला भला मोठा नवा. पण माझी स्मशानभूमी आहे तशी राहिली याचा आनंद पण. म्हणजे इतकं सगळं क्वालिटीचं काम केलं आपण. म्हणजे त्यात काय शंका नाही. आंधळे वस्ती म्हणून एक वस्ती आहे तिकडं पिण्याच्या देवीचं मंदिर आहे जागृत देवीस्थान देवीचं मंदिर. तिथं पाण्याची टाकीच नव्हती. आपण तिथं पाण्याची टाकी बसवली. तिथपर्यंत पाईपलाईन करून पाणी दिलं. त्या टाकीत पाणी जावं म्हणून अलीकडे एक पाण्याची टाकी गेली. देवीकडे वेगळी केली आणि तिथं अलीकडे जाधव वस्ती म्हणून तिथे 4-5 घर आहेत त्यांच्याकडं करता एक टाकी करून आंधळे वस्तीला पाणी पुरवठा आपण केलं. त्यानंतर आमचा एक वाघोली रस्ता गोगाड म्हणतो आम्ही त्याला त्या इलाक्याचं फार म्हणजे मी तिकडे अजून पण लोक सांगतात. मी स्वतः माझं शेत तिकडे. पावसाळ्यात त्या लोकांनी येणेच नाही गावात आणि यायचं असलं तर सायकल घेणे गुडघ्याच्या वर पायजमा पॅन्ट काय असेल ते करणे चप्पल सायकलच्या कॅरेजला लावणे दुधाच्या केन कॅरेजवर ठेवणे गावात येणे हेच पर्याय आता 18 सालापर्यंत होताच. तिथे एकच पूल केला मी 3 लाखाचा फक्त.
2 लाखाचाच माझ्यामध्ये. त्या पुलामुळे ती एक खड्डं होतं ते संपला आणि मी नदी उकरली, नदीतनं वाळू उकरली आणि गावातल्या सगळ्या रस्त्यावर टाकले. आणि आजही सांगतो रेकॉर्डवर कुठंही ग्रामपंचायतमधनं 1 पैसा त्यासाठी निधी खर्च केला नाही. ते सगळे पैसे विकास काम करताना जे काही रक्कम शिल्लक राहील ते सगळे पैसे मी त्यात घातले. मी किती वाळू टाकली रस्त्याला तर याचा हिशोब गावकरी सांगतील. आजही कुठं उकरून पाहिजे वाळू निघन ते आपलीच निघन. म्हणजे लोकांनी आरोप केले की वाळू विकली तर ते लोकांनी पाहिलं की ती वाळू रस्त्यावर पडली, विकली नाही. ते राजकारण ते आरोप प्रत्यारोप होत असते, त्याचं काही एवढं गांभीर्याने घ्यायचं नाही. पण आपण केलेलं काम मी जे केलं की मी जे करायला आलो होतो, इंद्रानगर म्हणून आमचा एक भाग आहे. पूर्वी एकच टाकी होती माझ्याकडे, 6 ते 7 टाके मला मोजता यायच्या नाहीत, आता मोजून सांगावं लागतील. 6 ते 7 टाके मी बांधले प्रत्येक इलाक्यात. इंद्रानगरला आज पाणी पुरवठा केला जातो. भोसले वस्ती म्हणून त्यांना एक सेपरेट पाण्याची टाकी दिली. परत आपण एक ती पाईपलाईन वर येते तिला, म्हणजे पूर्वी काय व्हायचं, इथून जाधवची विहिरीत पाणी टाकायचं, तिथून मोठ्या टाकीत भरायचं, मग सगळ्या गावाला जायचं. आता तसं राहिलंच नाही. ती सगळी सिस्टीमच आपण 360 डिग्रीमध्ये चेंज करून टाकली. आता फक्त एकदा मोटर चालू केली की आंधळे वस्तीकडे जा, धनडूची टाकी भरती, त्याच्यावरनं जाधवची टाकी भरती, त्याकडनं देवीची टाकी भरती. ती भरून झाली, पण परत त्याच पाईपलाईनला एक कॉक केलाय, फक्त पुढं सोडलं भोसली वस्तीची टाकी भरती. ती भोसलीची टाकी भरली, कॉक फिरवला, इंद्रानगर टाकी भरती. आणि हे सगळं झालं की वर जाधवसले पाणी सोडता येतं. म्हणजे त्याच्यात काहीच कॉम्प्लिकेशन नव्हतं. आणि प्रत्येक गोष्ट करताना बारकाईने बघितलं, दूरदृष्टी ठेवून विचार केला की आज सत्तेत आपण काही कोणी अमरपट्टा घेऊन आली, हे काम आयुष्यभर टिकलं पाहिजे. शासनाचे वेळोवेळी निकष बदलतात, निधी खर्चायचे. म्हणून सांगतो की सगळ्यात गोष्ट चौकाला आनंद होता, हे चौक आपल्यामुळे थेंब पाणी राहिला. या चौकातल्या अवस्था सगळ्यात नाट होत असं काय होतं स्मशानभूमीत. आणि मला एक दुर्दैव आहे की स्मशानभूमी नव्हती तोपर्यंत अनेक जण, सगळेच गावकरी हे म्हणायचे की याला गावात एवढं मोठं स्मशानभूमी नाही, स्मशानभूमी. आणि दुर्दैवानं स्मशानभूमी बांधल्यानंतर फार कमी आणती त्या ठिकाणी जाईल. त्याचं खूप निगराणी राखणं गरजेचं होतं. आता तिथं खूप पुराणी नुकसान झालं, ते आता काळाच्या ज्या दुरुस्त होईल 100% आम्ही लक्ष देऊ की तिथं चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून. आणि गावाला एक वेगळी सवय लावली पाहिजे जी गावोगाव लागलेली की सगळ्या गावाचे अंत्यविधी एकाच जागेवर करावी. भविष्यात त्यासाठी प्रयत्न करू की आपण एखादी जी हे असते, आपण काय म्हणतो त्याला, स्वर्गरथ असतो, तर ग्रामपंचायत वगैरे करता येईल का, किंवा कोणी एखादी सामाजिक संस्था देईल का, जेणेकरून वाड्या वस्त्यावरून अंत्यविधीसाठी ते डेड बॉडी आणता येईल आणि मग ते अंतिम संस्कार त्या एका ठिकाणी करता येतील. तिथं काही दहाव्यासाठी घाट करता येईल का, आता तो स्कोप आहे अजून त्या खूप मोठा. आणि आणखीन एक मोठं काम मला खरं आवर्जून सांगावं लागेल जे माझ्या कार्यकाळात झालं, आणि त्याचे खूप उपकार ह्या गावावर प्राजक्त तनपुरेंचे या परिसर राहिले. आपण एक नवीन सबस्टेशन मंजूर केलं की जी कोणाच्या डोक्यातही संकल्पना कधी आयुष्यात आली की आपण याच्यातच खुश राहत होतो की आमचा कुणीतरी येतो, आमचा ऊस नेतो, हाच आम्हाला उपकार वाटायचा फार मोठा. परंतु विकास कामही करता येतात, फार मोठं आमूलाग्र बदल शेतकऱ्याच्या जीवनात घडवता येतो, आर्थिक क्रांती करता येते. हे आपल्याला करता आलं आणि हा विचार आपल्या मनात आला आणि ह्या विचारासाठीच आपण खरंच राजकारणात आलेलो. त्या बेसिक पर्सन बदल जाऊन चालणार नाही. बरोबर. आणि म्हणून ही कामं करता आली याचा मोठा आनंद आहे. तुम्ही आता जसं वाळूवर मला आठवलं, असे बऱ्याच जणांनी असे पण आरोप केले की सरपंचांनी 5 वर्षात JCB घेतला, नील केला. आता ते त्याबद्दल बरोबर आहे त्याचं काय सांगाल? सगळ्यात मग त्यांचं थोडंसं ज्ञान कमी आहे. त्यांच्या काय असे अनेक लोक असतात की ज्यांना फक्त सवंग लोकप्रियतेसाठी आरोप करण्यात. JCB घेतलं हे सत्य आहे, काय नाकारत नाही. त्याचं कारण झालं की मी ज्यावेळेस सरपंच झालो आणि सगळ्या वाळूच्या खेपा टाकल्या, नदी उकरली, रस्ते चांगले केले, आणि मला त्याला देणं 3-4 लाख रुपये झालं. आणि मी मग हे कशाला घालतं, हाय आपल्या कुणाला तरी JCB लावाच लागतो ग्रामपंचायतला, आपलाच लावू. आणि मग मी घेतला JCB, नाही असं नाही काय, पण ते नील कधीच झालं नाही. शेवटी विकला पण नील झालं नाही. अरे बापरे. ही काय लोकांना आरोप करायला खूप छान वाटतं. काही लोकांना राजकीय त्यांची निष्ठा दाखवण्यासाठी त्यांच्या मालकाला त्यांना आमच्यासारखं टीका करणे याच्याशिवाय पर्याय नसतो. त्याशिवाय त्यांना तिथं विचारत नाही कोण. तुमच्या आता जे सरपंच आहेत त्यांना काय तुमचे सल्ला राहील की गावात हे काम आमच्याकडनं, म्हणजे आमची इच्छा आहे बुवा हे कामं झाले पाहिजे? काय सरपंच जे आहेत ते माझे बंधूच आहेत आणि मी सदस्य असल्यामुळं त्यांना मिटिंगमध्ये त्यावेळेस जे सजेशन द्यायचे ते आमचे सगळे सदस्य देत असतो. परंतु
तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांना काय आहे, शेवटी लोकशाही त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. आणि एक थोडंसं जनतेतून निवडून दिलेल्या सरपंचाचा एक काय आहे ते ड्रॉबॅक आहे की खालच्या सदस्यांना काहीच किंमत राहत नाही. ही अख्ख्या महाराष्ट्राची फार मोठी शोकांतिका आहे बरोबर. की खालच्या सदस्याला सरपंचाला काय ते त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया फार किचकट आहे. आणि जरी पटलं नाही तर 5 वर्ष ही इज किंग. आणि त्यामुळं आपण माझं एक मत आहे की लोकशाहीमध्ये त्यांना एकदा निवडून दिल्यानंतर आपण 5 वर्ष नुसता विरोधापुरता विरोध करण्यात मी काय म्हणजे आपल्या सुशिक्षित माझं काय पाहिजे. तुम्हाला जे करायचं ते करा. 5 वर्षांनी त्याचं मूल्यमापन आम्ही करू, जनता करू. बरोबर. त्यामुळे त्यांना आम्हाला काय राहिलंय आमच्या व्हिजनमधनं, आमच्या व्हिजनला लोकांनी नाकारलेलं. आम्ही आमचा एक उमेदवार दिला होता, ती लोकांनी नाकारलेला. तर कदाचित लोकांना त्यांचं व्हिजन आवडेल. त्यांनी त्यांचं व्हिजन जे स्वप्न जे काय लोकांना दाखवले असतील त्यानुसार ते काम करतील. आपण त्यांना आज सल्ला देण्यात काय अर्थ वाटत नाही. पुढचं काय नियोजन आहे मग आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे? आज काय परिस्थिती झाली की कालच्या विधानसभेनंतर फार लोकांची डिप्रेशनमध्ये कार्यकर्ते गेले, सगळेच विरोधी पक्षातले. आमचं काय आहे की समोर प्रचंड पैसा, सत्ता याचा फार उन्माद आहे. आणि ह्या सगळ्या उन्मादात आपला सगळ्या समविचारी लोकांना एकत्र आणणं ही पहिली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी ठरवलं की आमची मागे काही लोकांशी फोनवरून चर्चा आली. आता निवडणुका जवळ आल्या, आता एकदा 13 तारखेला आरक्षण एकदा पडलं की मग बैठका घेऊन सगळ्यांची मतं जाणून घेऊन ही एकच ध्येय ठेवावं लागेल की मी निवडून येण्यापेक्षा ही जी काही हुकुमशाही निर्माण झाली हिला पराभूत करणं प्रायोरिटी आहे. त्यासाठी कुणीही उमेदवार असला तर त्याच्या पाठीमागं, ह्या विचाराच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायची आज माझी मानसिकता आहे. आणि याच्यावर जर सगळे म्हणले, सगळ्यांनी एकमत मनापासून केलं तरच आपली कोणती निवडणूक लढायची तयारी. सगळे म्हणले की थांबून घ्या, हे 2 उमेदवार झेडपीला, एक झेडपीला, एक पंचमीतला, ओके, त्यांच्या पाठीमागे प्रामाणिकपणे राहायचं. मग पक्षाच्या सोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत? महाविकास आघाडीसोबत. तर मतदानाच्या जे इलेक्शनचा पिरियड असतो त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये मग तुम्ही सामाजिक समीकरण जे म्हणतो आपण ते कसं जुळवता? ते काय आहे की सामाजिक समीकरण जुळवताना कितीही आपण म्हणलो, हे सगळ्या अनेक जण सांगतात की नाही आमच्याकडे ते कुठल्याही वार्डात कुठल्या जातीच्या लोकांची संख्येवर आधारितच त्या जातीचं असं कधीच करता येत नसतं की आमचा कासावडीचा भाग आहे, समजा एक वार्ड क्रमांक 1 आहे, तिथं कासारच उमेदवार द्यावा. तिथं एखादा वाघ, शेख, आवाड किंवा मांदळी किंवा मी तर काय कुठं आज जर म्हणलो ते जाऊन मी म्हणजे माझा विजय होणं शक्य नाही. त्याचं कारण असतं की त्यांचे त्याचे भावकीचे विषय असतात, नातेगोते असतात. मग त्यांच्यातला मसूद आल्यानंतर ते आपल्याला का मतदान करते. मग ते सगळं समीकरण प्रत्येक जातीने आहे. आता आमच्याकडे 4 नंबर वाले इथं आंधळे आणि मतकर हे ह्या 2 लोकांचं प्रॉब्लेम आहे. ते त्या दोन्ही पैकी उमेदवार द्यावंच. त्यांना डावलून त्या वार्डात फार काय करता येणं शक्य. बरोबर. काही वार्डात मुस्लिम मतदार चांगले तर त्या वार्डात मुस्लिम उमेदवाराला डावलून चालणारच. की जर वन साइड एखादा समाज, एखादा घटक, एखादी जात वन स्ट्रोक पूर्ण विरोध केली तर ते घरून काढणं शक्य होत नाही. तुम्ही जसं म्हणले की मुस्लिम मतदारसंघ पण तुमच्या जास्त आहे, तर गावात वाद पण चालू आहे, त्याबद्दल काय सांगाल? काय मुळात आमच्याकडे काही देवस्थानचा वाद आहे. आणि खरं तर आता त्याच्यात कायदेशीर भूमिकाच काही लोक घेत आहेत, काही घेत नाहीत. अडचण अशी आहे की गाव शांततेत राहिले पाहिजे आणि सगळ्यांच्या धार्मिक आस्था पण टिकल्या पाहिजे. म्हणजे समाजात शांतता ठेवण्यासाठी कोणाचा धर्म मारून आपल्याला जगता येणार नाही. बरोबर. कारण की आग लावणारे लावून जातात. आणि आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, जळणारा म्हणायला जावं लागतं आणि खाली करी म्हणून मागेल. आग लावणारा कोण आहे मग? आग लावणारे बरेच आहेत. तर ते काय म्हणजे काय होतं की तुम्ही तुमच्या थोड्या फार स्वतःसाठी गाव पेटवून द्या. आज आग लावून तुम्ही निवांत बसलो, पण इथं खूप त्याच्या जखमा समाजावर खोलवर झाल्या की त्या देवस्थानचा विषय जर राहिला तर ते आपल्याला कायदेशीर मार्गाने सहज सुटू शकतो. कायदेशीर कोर्ट कचेऱ्याच्या मार्गाने आपण तो सहज सोडू शकतो. आणि त्यासाठी दोन्ही समाजातल्या शहाण्या माणसांनी पुढाकार घेऊन ती गोष्ट करणं गरजेचं आहे. शहाणे माणसं म्हणले तुम्ही पण त्याच्यातच आता. काय होतं कधी कधी आपण भीती अशी वाटते खरं सांगायला, हे सत्य सांगायला गेलो तर आपण धर्मविरोधी करतो. अनेक लोकांना स्टंट करण्यात इंटरेस्ट आहे, भिजत ठेवण्यात इंटरेस्ट आहे, सोडवण्यात इंटरेस्ट. बरोबर.
हा विषय तर एकदा कायद्यात कोर्टात गेला हम्म. की त्याचं राम मंदिर सुद्धा याच्यातलं कोर्टाने झालं हो. बरोबर. राम मंदिर सुद्धा कोर्टाच्याच आदेशानंतर झालं ना. तर आपलंही होईल, आपण केलं पाहिजे. बरोबर. आपण फक्त स्टंट करीत राहायचा याच्यात काही अर्थ होणार नाही. हम्म. यात अनेक गोरगरिबांचे प्रपंच वाया जातील. हम्म. याच्यात फार कोणत्याही दंगलीत पुढायचं पोरगं मिळालेलं नाही, गोरगरीबच मिळले दोन्ही धर्मातले. हम्म. तिकडे तशीच परिस्थिती आहे की फक्त काही लोकांना खेळवत राहायचं हम्म. आणि जातीच्या धर्माच्या नावावर लोकांना पेटवत राहायचं हम्म. आणि मग स्वतःचं काहीतरी एक राजकीय नेतृत्व त्यातून निर्माण करायचं. हम्म. आता काही दोन्ही समाजाचे लोक स्वप्न पाहतात की मी आता हिंदूचा नेता होईल, मी आता मुसलमान नेता होईल. कमाल आहे, तू गावचा नेता आपण ही आमची भूमिका आहे. हम्म. म्हणून हिंदू मुस्लिम जर ते देवस्थानचा वाद आहे तर आपण जाऊ कोर्टात जाऊन लढू. कोणाचे धार्मिक म्हणजे कोणाला तरी दाबून नाही थांबा असं आपण आपली ती मत नाही. आपलं स्पष्ट मत आहे, आपण कोर्टात जाऊया, हम्म. जे चालू आहे ते चालू राहू द्या आणि कोर्टात जाऊन निर्णय सगळ्यांनी मान्य करा. बरं. साधा विषय. त्याच्या मागचं काय आहे नेमकं बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे त्या मंदिराची? आता बॅकग्राऊंड तर त्याची फार मोठी म्हणजे फार त्या म्हणजे असे काही डॉक्युमेंट्स त्याचे आहेत हम्म. की दोन्ही बाजू दावा करतात की हम्म. हिंदू समाजाचं म्हणणं आहे की कानोबा देव हा मुस्लिम समाजात नाहीच. हम्म. बरोबर. आणि त्यांच्याकडं काही ट्रस्टची कागद त्यांनी मागच्या काळात कोर्टात त्या वक्फ बोर्ड वक्फ बोर्डाचे कोर्ट आहे हम्म. त्या वक्फ कोर्टात त्या सादर केले. त्याच्यानंतर ते कळलं की आम्हाला त्याची काय कल्पना होती हम्म. की त्यांचं ते दर्गाच्या नावाने ट्रस्ट वगैरे आहे हम्म. ह्या जागेचं. आणि मग ते आता असा खरा कॉन्फ्लिक्ट आहे की दर्गा का मंदिर. हम्म. त्यांचं म्हणणं आहे की हा दर्गा आहे आणि इथं ट्रस्ट होती बाबा. हम्म. आपल्या लोकांचं म्हणणं आहे की कानोबा नावाची दर्गाच कशी असू. हम्म. असा दोन्ही बाजूमध्ये पण हा सगळा वाद हा कोर्टात गेला पाहिजे. हम्म. दोन्ही बाजूनी पुरावे सादर केले गेले पाहिजेत बरोबर. आणि पुरावे सादर करून कोर्टात निर्णय मान्य केला पाहिजे. मग कोर्टात निर्णय आल्यानंतर मात्र जो कोर्टात निर्णय येईल तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. हम्म. मग तो भले कुणाच्याही बाजूला हम्म. ज्याची बाजू कायदेशीर आणि फक्त यांनी काही फार साध्य होईल का नाही. त्यापेक्षा सगळ्या हिंदूंनी मुस्लिमांनी त्यांनी त्यांची 5 मंडळी काय 2 मंडळी आपल्याकडची हिंदूची 10-20 मंडळी कोर्टात गेलं पाहिजे. कोर्टात रिट पिटिशन करता येते. अनेक ते काय कायदेशीरचे कोण तज्ञ असते ते सल्ला देते. त्या बरोबर. पद्धतीने कोर्टात आपण गेलं पाहिजे बरोबर. असं माझं स्पष्ट त्यावर मत आहे. आणि कोर्टात निकाल मग त्यानंतर मात्र कोर्टाचा निकाल येईपर्यंत मात्र काही इकडे भांडणं तर नको नका. हम्म. त्याच्यामुळे गावातली शांतता खूप डिस्टर्ब होती कारण सगळे शेतकरी गाव आहे. बरोबर. आज मुस्लिम जे मोठे शेतकरी आहेत, त्यांचे ते हिंदू मजूर म्हणून काम म्हणतात. बरोबर. जे हिंदू मोठे शेतकरी आहेत त्यांचे मुस्लिम मजूर म्हणून काम म्हणतात. हे काही गोष्टी अशा नाही की जिथे हिंदू मुस्लिम एकत्र राहत नाही. हम्म. एक गोष्टी आमच्या गावाचं सगळ्यात चांगलं पण असं आहे की असं नाही की शहरात असतं हा मोहल्ला ते फक्त मुस्लिमच राहतात आणि एखादे पेठ तिथे फक्त हिंदूच राहतात. अमकं नगर तमकं नगर तिथे हिंदूच राहतात. अमका मोहल्ला तमका मोहल्ला इथं मुस्लिम असं आमच्याकडे नाही. हम्म. आमच्या गावात इतकं प्रत्येक ठिकाणी 4 वेगळी लगेच तिथं वागायची घर जात वस्ती. तिथं हिंदू आहेत तिथं मुस्लिम आहेत तिथं दलित आहेत सगळे एकत्र आहेत. भिंतीला भिंती बरोबर. म्हणजे काय असं काहीच नाही वसलग घर कोणच नाही. आमच्या तिकडे बगडात गेले तिकडं म्हणजे आमच्या इकडं एक 5-6 मुस्लिम कुटुंब आहेत त्याच्या शेतात लगेच पोलिओ खाली वाघाची घर आहेत. अलीकडं वाघमारीची घर आहेत. इकडं तुम्ही गेले तर ह्या रस्त्याच्या ह्या बाजूनी मुस्लिम वस्ती आहे, समोर धनोडी वस्ती आहे. हम्म. म्हणजे रोज एकमेकाच्या घरी कालवून देण्यापर्यंत संबंध इथपर्यंत. आज तुझ्या घरी काय भाजी गेली तुझ्या घरी काय मग टेक्स इथपर्यंत संबंध. हम्म. आता पूर आला तर कुठं गेले सगळे एकत्र एकमेकाला पाण्यात उतरून होते हम्म. संकटकाळी. मग हेच आपल्या भारताचा डीएनएच आहे की आपण कधीच संकट काळात जाण धर्म पाहत नाही पण राजकारणात आपण ते पाहतो. तुम्ही जसं म्हणले पूर वगैरे आला होता तर बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान पण झालंय. तर सरकारकडनं तुमची काय मागणी राहील किंवा सरकार आता पण जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी काहीतरी 80 रुपये पर हेक्टरच्या हिशोबाने काय आहे की आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की अभ्यासपणाची खूप कमतरता आहे हा. आणि आपण हेडलाईन्स वाचायच्या जमान्यात पडलो. आपण फक्त 15 सेकंदाच्या रील मध्ये दिसतं ते खरं वाटतं. असं आहे की तो जो जी आर काढला 2002 धुळपेक केली अक्षरशः. हम्म. कधीपर्यंत आहे ऑगस्ट पर्यंत नुकसान झालं त्याला. अच्छा. 31 ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यासाठी ते पैसे हम्म. ते 6,800 रुपये हेक्टरी प्रमाणे दिलेत. हम्म. तुम्ही सांगतो 85 रुपये कुठं तो बरोबर. हम्म. पण खरा नुकसान कधी झालं कधी अतिवृष्टी कधी झाली सप्टेंबर मध्ये. हम्म. आता आज ऑक्टोबर आहे सप्टेंबर मध्ये नुकसान झालं सगळ्यात जास्त. बरोबर. सप्टेंबरचा रुपये जाहीर नाही केला. हम्म. दुसरा एक प्रश्न असा आहे त्याच्यात
यास तुम्ही म्हणले की सरकारकडनं काय अपेक्षित हम्म. द्यायचे दानत असणाऱ्याकडनं अपेक्षित आहे सरकारचं दानत होत त्याचे दानत नाही. त्याचं कारण असं आहे की यांनी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर अनेक मित्र आहेत अनेक कॉन्ट्रॅक्टरांनी आत्महत्या केली म्हणजे आज तुमच्याकडं इतकं आबळ फाटलंय की म्हणजे हे चुकीच्या मार्गाने निवडून आलेलं सरकार असल्यामुळं यांना नियती साथ देत नाही निसर्ग यांना साथ देणार नाही. यांच्यावर यांनी लोकांवर सुलतानी संकट आणलं देव यांच्यावर आसमानी संकट आणलं आणि त्याची सुरुवात आताची झाली की आता तुम्ही बघा आता इथं पूर आला महाराष्ट्रात आज अशी परिस्थिती आहे की पुढच्या 10 वर्षाचं बजेट लावावं लागेल रस्ते पूल एमएससीबी बंधारे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान होईल तर ते शासन सोडून त्या शासन ते भरून देऊ शकत नाही आणि रस्ते बांधायला पूल बांधायला सबस्टेशन होऊन गेले ते उभं करायला बंधारे सगळे फुटले ते बांधायला यांना काही म्हणजे यांचे कितीतरी बजेट यांना वापरत आणि हे वापरू शकत नाही. नाही आता हे सगळं झालं बजेट हे वापरू आणि शकत हे नाही. कुंभमेळ्याला 1400 कोटी येणार आणि शेतकऱ्याला 14,000 कोटीची तरतूद केली. 14,000 कोटी हे कुंभमेळ्याला देणार, स्वतः एसीच्या गाडीत फिरणार, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबाचा बंगल्याचा आत्ताच आपण बेड- बघितलं, बेड बंगल्याचा 21 21 लाखाचा जर ते बेड वापरू शकतात, इकडे गोरगरीब जनता आपली मरायला लागली. ते आता काय आहे की महाराष्ट्रात हे दुर्दैव आहे खरं सांगतो की फार जबाबदारीने सांगतो मी खूप मोठे पुढारी जवळून पहिले फडणवीसांना सुद्धा मी एकदा दोनदा भेटलेली दोनदा फडणवीस मला खूप आकर्षण होतं या माणसाविषयी मी काय अभ्यास होणार बोलतो पण ज्यावेळेस मी अनेक मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना ऐकलं की देवेंद्र फडणवीस प्रचंड खुनशी माणूस आहे प्रचंड विकृत राजकारणाचा पाया आहे महाराष्ट्रात कोणी घातला असेल देवेंद्र फडणवीस खुनशी राजकारणाचा पाया घातला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्रातले 2 दिग्गज विरोधक एकमेकाचे पण कधीच त्यांनी ती पातळी सोडली नाही. विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे हे सगळ्यात मोठं उदाहरण देत आहे हे तर दोन पक्षातले 2 टोकाचे पण पक्के मित्र बरोबर. विलासराव नंतर परत नितीन गडकरी असतील म्हणजे भाजपचे सुद्धा अनेक लोक चांगले म्हणजे महाजन ते म्हणजे प्रमोद महाजन हे आत्ताचे महाजन यांच्याकडे खातं असं आहे, आपत्ती व्यवस्थापनाचं खातं तेच मला कळले आपत्ती म्हणजे फार दुर्दैवाने देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत प्रतिमा फार डागाळली कारण की जो शिव्या देईल त्याला तुम्ही पद देता आणि त्या शिव्याला एक पातळी असते की मला आठवतं महाविकास आघाडी सरकार असताना यांनी त्या सदावर ते साहेबांच्या नेतृत्वाखाली एसटीचे कर्मचारी ते आझाद मागणं आणि काय त्यावेळीची मागणी होती काय की याला जो काय महामंडळात दर्जा आहे त्यांना न देत ठेवता सरकारी नोकरीत सामावून घ्या. बरोबर. आता का करत नाही 2014ला अजित पवारांच्या बंगल्यावर महादेव जानकरांनी मोर्चा काढला धनगर समाजाचं अख्ख्या राज्यभर आंदोलन पेटवलं की धनगरांना इष्टित आरक्षण मिळालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी येऊन सांगितलं भारतीय जनता पार्टी सत्ता येऊ द्या पहिल्या कॅबिनेटला धनगरांना इष्टित आरक्षण देऊ बारामतीत येऊन सांगितलं भाषण आहे. काय झालं याच्यावर आज स्वतःला धनगरांचे नेते समजणारे लोक त्या गरीब बिचाऱ्या धनगरांच्या त्या आरक्षणावर का बोलत नाहीत ते बोलतात पुन्हा दुसऱ्या जातीवर तुमच्या जातीला जे स्वप्न दाखवलं त्या स्वप्नाचं काय याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे याच्यावर तुम्ही बोलणार का बोलत नाही तुमच्या मालका लावलं का तुमचा मालक आज सत्तेत बसला म्हणून हे बोलत नाहीत हे दुर्दैव आणि करायची ना तुम्हाला आठवत फारच सगळेच भाजपचे ते लोक देशद्रोही आहेत संजय राऊतांना जेलमध्ये घातलं अनिल देशमुखांना जेलमध्ये घातलं मग तुम्ही ओवीसीला का नाही जेलमध्ये घातलं वगैरे ते तर हिंदूंना मारायची भाषा करतात. बरोबर. मग तुम्ही एवढे हिंदुत्ववादी आहे कारण की ओवीसी आणि भाजप एकाच नावाचे 2 कधीच ओवीसींना हे हात लावू शकत नाही त्यांनी किती करावं कारण की ओवीसींनाच यांनी सांगितलेलं असावं हे सत्य आहे. ओवीसींनी 100% त्यांच्या पक्षाचं हे करतात मग त्यांनी इतकी पक्ष वक्तव्य कारवाई नाही का करत नाही भाजप हिंदूंच्या विरोधात एवढं बोलतात तरी कारवाई नाही करत मग तुम्ही कसले हिंदुत्व यांचं बिगडी प्रेम आहे आणि हे सगळी ह्या मोठ्या लोकांचे गोरगरीब मुस्लिम आणि गरीब हिंदू प्रचंड त्रास सहन करतोय. आज म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायला गेलं तुम्हाला 2 तासात मी स्वतः शेती करतो मला शेतीतल्या फार समस्या चांगल्या माहीत झाल्या पहिल्यापासून माहिती आताच्या ही खातात मी सांगतो 2014ला एक छोटं उदाहरण देतो 2014ला सोयाबीनचा भाव 42 रुपये बरोबर. खताची गुण्याची किंमत 400 रुपये होती. बरोबर. तीच खताची गुन्हे आज 1800 रुपयाला झाली सोयाबीन 42 11 वर्षानंतर सुद्धा मग काय वाढले दुधाचे भाव आमचे आज 30-35 रुपये आले 30 सरकी पेंडीचं एक पोतं जर घेतलं जोड घेतात शेतकरी तिथं आता 4,000 रुपये मग ते काय कुठं ते 1,500ची मिळाली 4,000 गेलं आणि तुम्ही काय वाढवलं तर 30 रुपयाची पसर
आणि अनुदान पण दिलं ना मग सरकारने. किती लोकांना मला आनंदाचा विषय की किती लोकांना मी आरटीआय केला. पाथर्डी तालुक्यातली पीएम किसानची योजनेचा डंका वाजवत होती स्टार्टिंग. मोदी 2000 मोदीचे 48,000 शेतकऱ्यांना पहिला हप्ते दिला या तालुक्यात आणि 8,000 शेतकरी 40,000 शेतकरी फिल्टर लावून कमी केले. आणि आता ते आणखी कमी झाले. आता परत मला लेटेस्ट आकडेवारी माहित पण जी 14 हप्त्यापर्यंत लिखी आकडे कलेक्टरकडे आरटीआय तसं मी तुम्हाला आरटीआय परत एक करणार आहे लाडके बघू. नाही, मी आता त्याच मुद्द्यावर येणार होतो. लाडक्या बहिणीचं पण तेच केलंय त्यांनी. हेच आहे ना भाजपचं वैशिष्ट्यच आहे की तुम्हाला मूळ मुद्द्यावर चर्चा न करून देता काय हिंदू खत्रे नाही ह्या ज्या काही मुद्द्यावर ते प्रचार करतात. आम्ही इतके भेकड हिंदू नाही, आमचा धर्म कोणीच तुम्ही आणूच शकत नाहीत. आमची हे महाराष्ट्र तर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, ही लढणार आहे. मोगलांना औरंगजेबाला ह्याच मातीत गाडलेला महाराष्ट्र आहे. तेव्हा आम्हाला कोणाची भीती दाखवायची म्हणजे भीती दाखवतात गोरगरीब नाही त्यांची लय काही होत नाही. मी एक उदाहरण म्हणजे आवर्जून सांगतो की आठवतो कोणाला जर इतिहास ज्याला माहिती आहे तरुण पोरांना ते खरं ऐकून घ्यायचं नाही. प्रॉब्लेम आहे एकांगी सवय लागली. ह्या भारतात हजारो वर्ष मोगलांनी राज्य केलं. हा देश मुसलमानांचा झाला ना. बरोबर. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. हा देश ख्रिश्चनांचा झाला. आज गल्ली ते दिल्ली हिंदू असताना ग्रामपंचायत शिपायापासून राष्ट्रपती पदापर्यंत हिंदू असताना लष्कर प्रमुखापासून तर साध्या पोलीस शिपायापर्यंत हिंदू असताना देशाच्या सचिवापासून तर राज्याच्या ग्रामसेवकापर्यंत हिंदू सगळे असताना हिंदू खत्रेने कसे प्रश्नच पडले. मुसलमान असताना हिंदू खत्रेत नाही आला, ख्रिश्चन असताना हिंदू खत्रेत नाही आला आणि हिंदुत्वादी सरकार असताना हिंदू खत्रे नाही. आणि सगळ्यात हसायला येतं की सरकार तुमचं गल्ली ते दिल्ली इतकं मोठी फौज आणि हिंदू रक्षक काय मेळावे मोर्चे काढतात. हिंदूच्या नाक्रोश म्हणजे हिंदूचाच मुख्यमंत्री, हिंदूचाच पंतप्रधान, हिंदुत्वाच्याच मतावर निवडून आले लोक आणि त्यांचेच चमचे हिंदूच्या नाक्रोश मोर्चा. अरे शेतकऱ्याचा नाक्रोश मोर्चा काढा तो खरा हिंदू. बरोबर. आज पुरात हिंदू होऊन गेले नाही का. त्या धाराशिव जिल्ह्यात एक दातखेळ म्हणून शेतकरी त्याची खरंच म्हणजे तुम्हालाही विनंती करतो त्याचा पॉडकास्ट मी ऐकलं त्याचं. 23 गायी जागेवर मेल्या आणि 17-18 गायी वाहून गेल्या. व्हिडिओत बघितला आपण जागेवरच. नंतर त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ मी बघितला. ते विचारलं पत्रकारांनी की तुम्हाला काय अपेक्षा आहे, 1 रुपयाची परत उभा करणार म्हणला. ही शेतकऱ्याची अवलंबून ही बेत असते का कोणला म्हणजे ज्याच्या 50 लाख रुपये डोळ्यात पाहून गेले तेव्हा काय तुम्हाला सरकारचा रुपये नको मी परत उभा करतो. हिंमत आहे माझ्यात. ही ज्याच्यात ताकद आहे, ही ज्याच्यात हिंमत आहे ते कोणाला घाबरून खत्रे मिळतील का. खत्रे मी खुर्च्या येतात कधीच आम्ही हिंदू कधीच खत्रे मिळे आणि हिंदू हा क्षेत्रीय कुळातला विषय. घाबरण्याचा याचा त्याचं काय कारण. हे फक्त भीती दाखवली जाते आणि बेकाड हिंदू घाबर जे बेकाड आहेत ते घाबरतात. आपल्यात म्हणजे छत्रपतीचं रक्त असल्यामुळे घाबरण्याचा प्रश्न. आणि एक दुर्दैव आहे अजून छत्रपती म्हणजे लगेच मराठा म्हणजे इतकं दुर्दैव आहे. आंबेडकर म्हणजे फक्त दलित, फुले म्हणजे फक्त माळी, मुंडे म्हणजे फक्त वंजारी, अहिल्यादेवी म्हणजे फक्त धनगर, अण्णाभाऊ साठे म्हणजे फक्त मातंग. म्हणजे इतकं वाटून घेतलं यांना. हे लोक काय एका जातीचे होते का. सर्वांसाठीच त्यांनी काम समाज उभा केलं त्यांना तुम्ही जातीत टाकलं. म्हणजे छत्रपती म्हणलं की मराठा हेच म्हणजे हे दुर्दैव आहे महाराष्ट्र. आणि हे विष कोणी फिरलं ना आत्ताच्या मुख्यमंत्र्याचा पाप आहे. पण एक नक्की सांगतो माझा ठाम विश्वास आहे तुम्ही पापच झाड लावून आज त्याची सावली खाता सत्तेच्या रूपाने उद्या त्याची फळं पण तुम्हाला खावं लागणार. आणि पापाच्या झाडाची फळं विषाची झाडाची फळं विषारीच जन्माला येणार ती तुम्हाला खावं लागणार. बरोबर. एवढं नक्की. चांगली गोष्ट आहे. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आमच्या चॅनल तर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही असंच गोरगरिबांसाठी काम करत राहा. आणि इतकंच बोलून आपण थांबूया.